रूप पाहता लोचनी, 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 सर्व सुखा
संताचा महिमा तो बहु दुर्गम, 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 शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही, बहु दुर्गण जरी झाली म्हैस गाय, बहु दुर्गण जरी झाली म्हैस गाय, बहु दुर्गण जरी झाली म्हैस गाय, जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय काम रे, तरी होईल काय काम रे. कामणे अंगे वाजते आपण, कामणे अंगे वाजते आपण, हरीच महिमा देईल कळ, हरीच महिमा देईल कळ, हरीच महिमा देईल कळ. दुधला घरी झाली म्हैस गाय, दुधला घरी तरी होईल काय काम रे, काय काम रे, तरी होईल काय काम रे. कुमार कुमारी, कुमार कुमारी, कुमार कुमारी, रे देवी कुमार, कुमार कुमारी, कुमार संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे, बहु दुधड जरी झाले म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु. विठाल विठाल संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकोबारायांचा 3 चरणाचा सोपा असा अभंग आहे. या अभंगाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला कोणाला मोबाईल काढावा लागला नाही. तर इकडे मोबाईल काढल्याशिवाय जमत नाही. सहज नेहमी म्हणला जाणारा अत्यंत सोपा. आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे ना, त्याच्यामुळं संतपर प्रकरणामधला असं एक अभंग त्याच्यावर थोडक्यामध्ये चिंतन करायचं आहे. सो वेळ बराच झालेला आहे, पण कालच्यापेक्षा कमीच आहे. काल ह्याच्यापेक्षा जास्त वेळ झाला होता म्हणलं, त्या मानाने आजचा वेळ त्या मानाने लवकर सुरू झालाय.
मी हे याच्यासाठी सांगितलं की कालच्यासारखा उशीरही होणार नाही. काल 12ला संपलं होतं ना, आज अजिबात 12 नाही, 11:45 संपवायचं. काही अडचण नाही ना? हा, मग काय थोडक्यामध्ये त्याचं चिंतन करायचंय. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताची संत कुमाराने कदे गावी संत कुमाराने कदे गावी संत कुमाराने कदे गावी संत कुमाराने कदे गावी बाबाजी सद्गुरुदास तुका माणसाचं जर लक्षण करायचं म्हणलं तर काय करावं लागेल? मी बरीच लक्षणं तयार केलेत बरं, काही माझ्या बुद्धीने, काही ऐकून. असे माणसाची लक्षणं काय? काही जणांनी सांगितलं 2 पायाने चालतो तो माणूस. असं होत नाही. कधी कधी पक्षी पण चालतात. किती पायाने? मग त्याला माणूस म्हणावं लागेल? त्याला म्हणता येत नाही. मग बोलतो तो माणूस असं जर म्हणलं तर असंही होत नाही, कारण प्रत्येक पक्षी थोडं ना तर प्राणी थोडं ना काहीतरी बोलतो ना. बोलतो हे पण माणसाचं लक्षण नाही. काही लक्षणं मी शोधलेली आहेत, काही पाहिलेली आहेत. त्याच्यातलं एक लक्षण आहे, उभा असतो तो माणूस. सोपं आहे की नाही लक्षण? त्याला कुठल्या वेदांत शास्त्राची वगैरे काही आवश्यक नाही, सहज साधं लक्षण आहे. उभा असतो तो. आणखी सोपं सांगतो, सरळ असतो तो माणूस. कशाने? उगा आकाराने. असं सरळ माणसं होय अबा हो, माणसं सरळ असतात का वागायला? अबा हो, त्याचं वागणं विचारायचंच नाही. पण सरळ असतो तो कोण? माणूस. बाकी कुठलेही जीव बघा सरळ नाहीत. कुणी वाकडे आहेत, कुणी आडवेच आहेत, बहुतांश तर आडवेच आहेत. पण एक माणूस असा प्राणी जो सरळ आहे, उभा आहे. हे माणसाचं लक्षण आहे. माणसाचं दुसरं एक लक्षण आहे. माणसाचं दुसरं एक लक्षण आहे, हसतो तो माणूस. आपण सगळे हसू शकतो की नाही? त्यातल्या त्यात अशी कीर्तनं असावेत, काही काही त्यांचं नावच विनोदाचार्य. हे कुठल्या ह्याची पदवी नाही बरं, कुठल्याही कॉलेजमधली डिग्री नाही. आता वेदांताचार्य वगैरे अशा डिग्र्या असतात, पण ही काही कुठली ह्याची डिग्री नाही, पण आहे सध्या सगळीकडे चालते. उलट तशी डिग्री लावलं की गोळा होतात माणसं लवकर जास्त. हसणे हा माणसाचा स्वभाव आहे. आणखी एक सांगतो, दुसऱ्याला हसणे हे त्याच्यातलं आणखी विशेष आहे. कुणाचं काही चुकलं, कुणी काही चालता चालता पडलं तर मग त्याच्यासाठी हसणं पुन्हा काही पुढचंच आहे. हा माणसाचा स्वभाव आहे. उभं हा माणसाचा स्वभाव आहे. हसणे हा माणसाचा स्वभाव आहे. आणखी तुमच्यापैकी कुणाला काही माहिती आहे? तुम्ही माणसं आहात ना सगळेजण, आपले आपले स्वभाव माहीत असतील ना. तुम्ही माणसाचा स्वभाव पहा. विचार करणे हा काही माणसाचा स्वभाव नाही. हे तर पशुपक्षी पण करतात. अशी भाकरी टाकलेली असावी, बाजूला एक माणूस उभा असावा, हातात काठी घेतलेली असावी. कुत्रं येतं का हो भाकरीच्या जवळ? म्हणजे ते विचार करतं, जर मी खायला गेलो तर हा मला मारेल. विचार आहे त्याला. पशु पक्षी सगळेजण विचार करतात. विचार करणं हा माणसाचा स्वभाव नाही. माणसाचं आणखी एक लक्षण आहे. माणसाचं आणखी एक लक्षण आहे. तुम्हाला पटतं का बघा? चुकतो तो माणूस. विठाल विठाल चुकतो तो. पण आवाज असा मोकळा का बरं येत नाही हो? असं गच्च दाबल्यासारखा आवाज येतोय बरं. पकवाजाचा पण सगळ्याचा हो ना. हा, ऑपरेटर खूप भारी आहे बरं. तर आमची बऱ्याच ठिकाणी ओळख असते. तर बघा, माणसाचं लक्षण काय? चुकतो तो माणूस. तुमच्यापैकी असं कोण आहे सांगा बरं, ज्याची आजपर्यंत एकही चूक झाली नाही? सतत चुका होतच राहतात.
चुका माणसाच्याच हातून होतात. विशेष या जगातला कुठलाही पक्षी चुकत नाही. चुकून कधीतरी चिमणी चिव चिव म्हणण्याच्या ऐवजी म्याव म्याव म्हणली का? म्हणले नाही म्हणत कधी. गाढवानी चुकून लाथा द्यायच्या ऐवजी दुसरं काही केलं का? नाही. हा त्याचा स्वभाव आहे, तो चुकत नाही. पण माणसाचा स्वभाव आहे तो सतत चुकत राहतो, चुकत राहतो, चुकत राहतो. त्याला पुन्हा पुन्हा संधी द्यावी लागते, पुन्हा पुन्हा समजून सांगावं लागतं. किती वेळेला समजून सांगावं लागतं. त्यांना समजवण्यासाठी तर सगळे ग्रंथ आहेत. व्यासही अमोप ग्रंथ केले. कशासाठी? त्याच्या माणसाच्या झालेल्या ज्या चुका आहेत ना त्या दुरुस्त व्हाव्यात, त्याला समजाव्यात आणि तो योग्य मार्गावर चालावा. याच्यासाठी तर रामायण आहे, याच्यासाठी तर भागवत आहे, याच्यासाठी तर सद्ग्रंथ आहेत, याच्यासाठी तर तुकोबार आहेत, ज्ञानोबार अधिकांचे अभंग आहेत. याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. तो केवळ याच्यासाठी माणूस चुकतो आणि चुकलेल्या माणसाला पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी ग्रंथ आहेत. विठाल कधी कधी माणसाला सहज सांगून समजवून सांगावं लागतं. कधी कधी शिव्या देऊन समजवून सांगावं लागतं. हे बाबा तुझं चुकलं आहे. कधी कधी त्याला सायास करावे लागतात. संत महापुरुषांनी अशी फार सायास केलेले आहे. खूप सायास करून माणसाला शिकवलंय. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, बोलणे हित उपदेश, सहज 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 बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्याचे व्हावे उतराई, काय द्यावे त्याचे व्हावे उतराई. करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्याचे व्हावे उतराई, काय द्यावे त्याचे व्हावे उतराई. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, करुणी सायास त्याच्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतात. किती किती प्रयत्न कर. तुम्ही आता सहज अभंगाची ह्या आठवणच करून दिलात म्हणून सांगतो. अरे भक्तिपरायण ढोक महाराजांनी ह्याच्यावर एक फार छान दृष्टांत सांगितलाय बरं. ह्याच अभंगावर त्यांचं जुन्या काळापासूनचं कीर्तन आहे, खूप दिवसापासून. फार सुंदर दृष्टांत सांगितलं. एका पोराला म्हणे गुरुजीकडे शिकायला गेला आणि त्याला ब्राह्मणच म्हणता येत नव्हतं. त्याला गुरुजी म्हणले अरे ब्राह्मण म्हण. त्याला ब्राह्मणच म्हणता येत. काय करावं? गुरुजीने खूप वेळेला समजून सांगितलं पण त्याला ये ना. गुरुजी हुशार होत. गुरुजी म्हणले एक काम कर म्हणे. काय? तुला ते घोडा माहितीये का रे? तो म्हणला हो माहितीये महाराज. गुरुजी त्या घोड्याला खाण्यासाठी काय देतात माहितीये का रे? तो म्हणला हरभरे देतात. अच्छा, त्या हरभरे ज्या पिशवीत घालते त्याला काय म्हणतात माहितीये का रे? तो म्हणला तोबरा म्हणतात. त्याला काय म्हणतात? आता घोडेच राहिले नाहीत तर घोड्याच्या पिशवीचं काय नाव माहित राहत, पण त्याला तोबरा म्हणतात. असं? अच्छा, एक काम करायचं म्हणलं तर काय? तोबरा म्हण. तर म्हणलं तोबरा. तसं नको म्हणे, मी जेवढं म्हणतो तेवढं म्हण, तोबरा म्हण. तर म्हणलं तोबरा. तर अरे तसं नाही रे, तोबरा आणि म्हण असं दोन्ही मिक्स करून म्हण. तो म्हणला तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण म्हणत त्याला तो ब्राह्मण. खूप सुंदर महाराजांनी समजून सांगितले ते एका प्रवचनामध्ये. फार सुंदर आहे. हा, तर त्याला काहीतरी सायास करून. कशासाठी? चुकतो ना माणूस, चुकतो म्हणून त्या माणसाला चुका दुरुस्त करण्यासाठी थोडंसं चिंतन करा. माणूस चुकत असतो,
माणूस चुकत असतो, देव चुकत नसतो. देव कधी चुकतो का? देवाची चुकच होत नाही. आणखी सांगू का, देवाने जे केलं ते बरोबरच असतं. त्याला आपल्याला जरी वाटलं ते चूक आहे तरी सुद्धा त्याची जी करण्याची पद्धत आहे थोडीफार आपल्याला पटेल न पटेल. म्हणून मनसा अपि अचिंत्य, परमात्मा शक्ती किंवा परमात्मा सामर्थ्य कसं सांगितलंय, मनाने सुद्धा कळणं अशक्य आहे. म्हणून त्यांनी कळालेली गोष्ट आपल्याला समजेल की नाही माहित नाही. मला सांगा, काल सप्त्याचा पहिला दिवस होता की नाही? सप्त्याचा पहिला दिवस होता की नाही? सप्त्याच्या पहिल्या दिवशी उगाच पाऊस पडायची काही गरज होती का? देवाला काही कळते का नाही? चुकलं की नाही देवाचं? असं कसं चुकलं म्हणावं? तो म्हणला कशाचं चुकलं नाही, आंबे एवढे लागले होते, अर्धे तर पडले, देवाचं कसं काय चुकलं नाही? अहो कशाचं काय म्हणे, आमच्याकडे ज्वारी खोडून टाकली होती ती सगळी झाली ना खराब, देवाला कसं कळालं नाही? म्हटलं अरे बाबा, केवळ तू एकट्याचा विचार करतोयस, देव सगळ्या जगाचा विचार करतो. जगाच्या कल्याणाच्यासाठी काहीतरी त्याचा विनियोग आहे, काहीतरी आवश्यकता आहे. देव प्रत्येक गोष्ट जी करतो ती बरोबर करतो. कदाचित माणसाला समजेल न समजेल. ऐका, चुकतो तो माणूस, कधीच चुकत नाही तो कोण? तो देव. आणि तुम्हाला माहिती आहे का, चुकलेल्या माणसाला समजून सांगत असतात ते संत विठ्ठल. हे देवाला थोडं बाजूला करा आणि आता असं गणित घाला, चुकतो तो माणूस आणि त्याला समजावून सांगतो तो संत विठ्ठल. संतांचं हे कामच आहे की चुकल्यानंतर त्याला समजावून सांगणं. काय गंमत असेल बघा. काय झालं, हे सगळे वानरगण असे गेले सीताशुद्धीसाठी. भरपूर शोध केला पण सीता सापडत नव्हती. परेशान झाले, खूप परेशान झाले. अंगाची लाई होत होते, कुठं जावं, काय करावं, कशी. बरं, एकाने बघितलेली नव्हती सीता. हुडकायचं म्हणजे काय, उगा हुडकायचं असं चाललं होतं सगळं. त्याच्या दक्षिण प्रदेशामध्ये गेलेल्यापैकी हनुमंतराय होते. हनुमंतराय विचारी होते. हनुमंतरायांनी काही लोकांचा ग्रुप तयार केला, त्याला विचार करत करत ते चालले, पण सीता शोध सापडत नव्हती, शोधू नये. सगळ्यांनी म्हणून विचार केला काय करावं. तेवढ्यामध्ये त्यांनी सगळ्या वनातल्यासारख्या असा ओसाड पडलेल्या रानामध्ये एक सुंदर झाड पाहिलं. काय विशेष असेल म्हणे, हे झाड एवढं कसं काय चांगलं, एवढं हिरवगार कसं काय. म्हणून ते सगळेजण त्या झाडाच्या जवळ गेले. आणि झाडाच्या जवळ गेल्यानंतर काय झालं, तिथं असा खड्डा होता. त्या खड्ड्यामधून एक भुयार दिसलं त्यांना. त्यांनी विचार केला, म्हणजे ह्या खड्ड्यात काय असेल बघावं बरं. दोघात ते माकडाने उड्या मारल्या आणि माकडं गेली खाली. 4-5 माकडं खाली गेले आणि ते तसेच वापस आले, सीता सापडले. सगळ्या वानराला इतका आनंद झाला, सगळ्यांनी उड्या मारल्या, सगळे आत शिरले. आणि पाहतात तर काय, तिथे तपस्विनी बसले होते. भगवे अंगावर कपडे, त्याच्यात ते जटा, त्याचं ते सगळं तेज वगैरे पाहिल्यानंतर सगळे म्हणले हा बहुतेक सीता हीच असेल. एकानं जाऊन हळूच असं असं धबधब धबधब वाजवून पाहिलं. तिने डोळे उघडले. उघडल्यानंतर विचारलं, सीता तुम्हीच का? ते म्हणले सीता मी नाही. तुम्ही कोण आहात? ते म्हणे मी योगिनी आहे, सिमिंतिनी माझं नाव आहे. अच्छा तुम्ही कोण? आम्ही. आता खरं सांग बरं, माकडांना नाव सांगता येईल का? ते म्हणजे आम्हाला फक्त माकडं म्हणतात. आमचं एवढंच पत्ता आहे, आमची एवढंच ओळख आहे. कुठले आता माकडाला गाव असतात का? तरी आम्हाला किष्किंधेचे म्हणतात. आम्ही माकड आहोत. म्हणजे कुठे निघालात एवढे जण मिळून? ते म्हणजे आम्ही सीतेच्या शोधासाठी निघालोत. वा छान छान, एक काम करा म्हणे तुम्ही. म्हणजे काय, तेव्हा इकडं सगळे झाड आहेत ना, हे सगळे फळाचे झाड आहेत. तेव्हा भुयारच झाड होते बरं, सगळे झाड आहेत म्हणे. हे झाडाचे भरपूर फळं खा. आणि फळं खाल्ल्यानंतर असंच पाठीमागून या, हे का इकडल्या बाजूला एक वाहतं पाणी आहे म्हणे, तिथं पाणी प्या. भरपूर मनसोक्त फळं खा, मनसोक्त पाणी प्या. पाहिजे तर झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घ्या, माझ्या समोर या. आता खायचं म्हणल्यावर कोणी मागे पुढे बघल का? दोघ जण पंगत बसलेली बघितली आणि सरळ मध्ये जाऊन बसले. आणि बसल्यानंतर काय झालं, त्याला एका माणसाने विचारलं, हे कुठले आहेत, कोण आहेत? त्यातलं एक हुशार होतं. त्याला म्हटलं मी मुलीकडचं आहे. तर दुसऱ्याकडे म्हटलं, हे कोण आहेस तू?
तर म्हटलं बहुतेक ह्याचा बॉल थोडा चुकीचा पडला काय की. तर म्हटलं मी मुलाकडचा आहे. त्यानं काठी घेतली हातात. म्हणलं 14व्याची पंगत चालू आहे, मुलीकडचे मुलाकडचे काय चालले रे तुमचं. म्हणलं काही नाही हो, भूक लागली म्हणून आलोय दुसरं. बरं ठीक आहे जेव्हा म्हणे, पण हे काय असं खोटं काय बोलायचं. जेवायचं म्हणल्यावर काय मागे पुढे बघायला. फळं खाल्ली भरपूर वानराने, मस्त पलीकडे जाऊन पाणी पिलं, थोडा दंगामस्ती केली, थोडा विश्रांती घेतली आणि मग सगळे म्हणे अरे चला तिथं जाऊन बसत. ते काय काय म्हणत होते कोणा, सगळे येऊन बसले असे तिच्यासमोर. ते बसल्यानंतर त्याने सगळ्यांच्याकडे पाहिलं आणि सगळ्यांसाठी हे बघा मला फार आनंद झाला म्हणे. सगळी वानर खुश झाली. वा, आम्हाला बघून आनंद झाला म्हणजे नवलच आहे. नाहीतर आम्ही गावात गेले की लोक दळ काठ्या घेऊन फिरतात, पोरं दगड घेऊन हिंडतात आणि हिला आनंद झाला. बरं ठीक आहे. ते म्हटलं खरंच सांगू का म्हणे तुम्हाला, मला तुम्ही आल्याचा फार आनंद झाला. अच्छा, म्हणजे एका वानराने विचारलं कसं काय. मी एक शापित योगिनी आहे, मी इथं आली, ती एका विशेष कामासाठी आली, मला काही तोप करायचं होतं म्हणून इथं आली आहे आणि मला इथून उद्धार जर पाहिजे असेल तर मला एक वचन देवाने दिलेलं होतं. ज्या वेळेला सीता शुद्धीसाठी वानर जातील त्यांना तू जेवायला घाल, फळं दे, त्यांना पाणी दे आणि त्यांना सीतेचा मार्ग दाखव, सीतेपर्यंत नेऊन पोंचती कर, तुला मोक्ष प्राप्त होईल. आता माझ्या मोक्षाची वेळ जवळ आहे, बस आता मी प्रसन्न झालो. आता तुम्हाला सीता पाहिजे ना. सगळे वानर म्हणलं हा पाहिजे सीता आम्हाला. आता एक काम करायचं, सगळ्यांनी असं जवळ जवळ बसलात ना म्हणा, सगळ्यांनी आपल्या आपल्या हाता असे करायचे. सगळ्यांनी आपल्या आपल्या हाता असे केले, एकमेकाच्या हाताला एकमेकांनी धरायचं म्हणा. सगळ्यांनी एकमेकाच्या हाताला एकमेकांनी धरलं. सांगितलं सगळ्यांनी डोळे मिटायचे. काय करायचं, डोळे मिटायचे आणि मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाही. आणि सगळ्यांनी डोळे बंद केले की. आता मला सांगा, समजा तुम्हाला जर सगळ्याला डोळे बंद करायला लावले तर काय काय विचार करताल बरं. महाराज पळून तर जायचे नाहीत ना आपल्याला सोडून. आता काय विचार एक असतो. त्या माकडाने डोळे मिटले खरे, बरं काहीच बदल नाही. आता तुम्ही सीतेपर्यंत पोहोचता म्हणल्यावर काहीतरी असं गुरुर काहीतरी झालं पाहिजे, काय हल्लं पाहिजे, काहीच नाही, जशाल तसेच सगळे. एक मिनिट भर गेल्यानंतर काय झालं, काही आता ते माकडच आधीच चंचलतेमध्ये सगळ्यात प्रसिद्ध. त्या माकडाने विचार केला नाही, हिनं आपल्याला सगळ्याला डोळे मिटून बसवली, चांगलं खायला प्यायला दिले आणि समजा हिनं एखादी राक्षसी वगैरे जर असले, असा चांगला एवढा मोठा नाश्ता बघून जर तिचं आणि आपल्याला जर उगाच आदर गिळून टाकलं तर, असं कोणी विचार केला. असा माकडाने विचार केला. ऐका, आणि माकडाने एकमेकाच्या शरीराचा हाताला असं आपल्या नखाने असं बोच करायला लागले. ते सगळेच एकमेकाला बोच करता काय झालं, एकमेकाला हे करून सगळेच एकदम उठले आणि सगळ्यांनी डोळे उघडले. आणि सगळ्यांनी डोळे उघडून पाहतात तर काय न आपण त्या 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 सीमंतिनीच्या बागेत आहोत ना, आपल्याजवळ समोर ती सीमंतिनी आहे ना, आपल्याजवळ ती आजूबाजूची झाडं आहेत ना, आपल्याकडे काही नाही. एकदम असे एका उजाड ठिकाणी येऊन पोहोचले. पाहिलं तर बाजूला जोर जोराचा आवाज येत होता समुद्राच्या लाटेचा. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे हे काय चाललंय, कुठं आलोय आपण. आणि मग एकाने सांग, जांबुवंत नावाचा जो 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 अस्वल होतं ते म्हणाला, हा अरे आपण समुद्राच्या काठावर आलोय आता. मग सगळ्यांच्या लक्षात आलं की अरे बघा म्हणे, इथून लंका दिसायला लागली, ते दूर दूरपर्यंत. इथून रावण इथं लंकेत असला पाहिजे. आपण थोडा वेळ जर डोळे आणखी मिटून बसले असते तर लंकेमध्ये गेलो असतो की. पण कशामुळे बाधलो आपण, डोळे उघडले आपण, आपली चंचलता नडली आपल्याला. हे सगळं झाल्यानंतर एका वानराने प्रश्न केला हनुमंतरायांना, हनुमंतराय तुम्ही तर कोण आहात. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हनुमंतराय तुमचा अधिकार काय सांगा. जितेंद्रिय आहात तुम्ही, बुद्धिमतां वरिष्ठम आहात.
आम्ही डोळे उघडलेत तर उघडले, तुम्ही कशाला उघडला तो? तुम्ही तर पोहोचला असतात ना सीतेबरोबर. हनुमंतरायाने सांगितलं असं नाही म्हणा, मी माझी माणसं चुकले म्हणून मी जर बरोबर वागून जर पुढे गेलो असतो तर तुम्हाला इथून थांबा म्हणून पुढचं काय करायचंय सांगायला कोण राहिलं असतं? मी तुमच्यासाठी उभा आहे इथं, दुसरं काही नाही. माकडांनी चुकावं हा जर नियम असेल तर हनुमंतरायांनी त्यांच्यासाठी माग थांबावं थोडा वेळ आणि त्यांना पुन्हा पुढचं मार्गदर्शन करावं. हा हनुमंतरायांचा जसा स्वभाव आहे ना तसा संतांचा स्वभाव असतो. आणि संतांचा स्वभाव इतका विलक्षण आहे. बर, विशेष असं आहे त्यांच्याकडे असं असामान्य सामर्थ्य शक्ती आहे. काय नाही संतांच्या जवळ, संतांच्या जवळ काय काय आहे आणि काय काय नाही याची चर्चा वेदाच्या पासून ते संतांच्या पर्यंत सगळ्यांनी केले. काय नाही संतांच्या जवळ सांगा ना. या संतासी भेटता हरे संसाराची व्यथा, संसाराची व्यथा दूर करण्यासारखी असामान्य शक्ती यांच्या जवळ आहे. अहो काय सांगावं, या संतांच्या योगाने जेने हा गोपाळ कृपा करी संसाराच्या प्रत्येक गोष्टीपासून परमात्म्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी संत देऊ शकतात. विठ्ठल संतांच्या जवळ काय काय आहे काय काय नाही हा स्वतंत्र विषय आहे. पापताप दैन्य जाय उठा उठे, पाप जात ताप जात दैन्य जात. काय सांगावं, काय काय मिळतं? संत सज्जनी हे मांडिले दुकान, संत सज्जनी मांडले दुकान, संत सज्जनी मांडिले दुकान, संत सज्जनी मांडले दुकान. हे दया पाहिजे ते आहे रे, हे दया पाहिजे ते आहे रे, जे दया पाहिजे ते आहे रे, हे दया पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती मुकाच साठी, मुक्ती मुकाच साठी, भक्ती मुक्ती मुकाच साठी, मुक्ती मुक्ती मुकाच साठी. कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी दयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी दयाकडे न पाहे रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे गैया, सजई रविसावा. नाचत जाऊ त्याच्या गावारे गैया, सजई रविसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे गैया, नाचत जाऊ त्याच्या गावारे संत सज्जनी मांडले दुकान. तसं तर नाचायचंच आहे पण नको. संत सज्जनी मांडले दुकान. काय पाहिजे तुम्ही मागायचं हो. मी नेहमी सांगतो संत सज्जनाचं जे दुकान आहे की नाही हे असं गावातलं दुकान नाही. ते डीमार्ट माहितीये का लातूरचं? हा मॉल. जे पाहिजे त्याला ती आहे. इथं भुक्ती पण आहे आणि इथं मुक्ती पण आहे. काय पाहिजे ते मागावं, नाहीतर बाकीचे दुकान. मला सांगा हिऱ्याच्या दुकानामध्ये लाह्या मिळतील का? मिळतील? बर, लाह्याच्या दुकानामध्ये हिरा मिळेल? मिळेल? हे बाकीचे सगळे दुकान असे आहेत. पण तुम्हाला आणखी एक सांगा, संतांचं दुकान म्हणजे हिऱ्याचं दुकान आहे. लाह्या मिळत नाहीत बरोबर आहे, पण आणून देऊ शकत नाही असं का? तुम्ही एखाद्या हिरेवाल्याच्या दुकानामध्ये जाऊन बसा आणि तिथं एखादा हिरा खरेदी करायचा म्हणून सांगा. एखाद्या हिऱ्याची किंमत ठरवा आणि त्याला म्हणा भूक लागली, मला थोड्या लाह्या मिळतील का? आणून देईल की नाही? काय हिरावाला त्याच्या दुकानामध्ये मिळत नाहीत मान्य आहे, पण आणून देऊ शकतो की नाही? त्याचं दुकान मुक्तीच आहे. पण समजा एखाद्याने जो जर भोग मागितला, मला हे पाहिजे, देऊ शकत नाहीत का? नाथबाबा घरी बसले होते एके दिवशी. एक स्त्री आली, तिने पाया पडली महाराजांना. महाराजांनी म्हटलं बेटा कल्याण असो. पाया पडून समोर बसले. नाथबाबाला वाटलं काही प्रवचनाला आली असेल,
4 वाजता प्रवचन सुरू होतं. हिने थोडं 3:45 आली, थोडं 15 मिनिट लवकर आली, जागा मिळावं म्हणून जवळ येऊन बसली असेल. त्याने ती रडत होती. त्याला विचारलं, काय झालं बेटा, रडतेस का बरं? त्याच म्हटली, काय करू महाराज. त्याला काय झालं सांग ना, तुला कोणी काय रागवलं का घरच्याने? ते बोलले, नाही हो. मग रडतेस का? म्हणले, काय करू. अगं काय झालं सांग ना. म्हणले, कसं सांगावं महाराज. महाराज म्हटले, जे काय असेल ते सांग, मला जर जमलं तर तुझं दुःख दूर करायचा प्रयत्न करतो. ते म्हटलं, महाराज काय करावं. मला लग्न करायचं. म्हटलं, मग काय करू. माझ्या बरोबरच्या सगळ्या मुलींचे लग्न झाले पण माझं लग्नच होत नाही. नाथबाबांनी विचार केला, आता काय करावं. आता मला सांगा, आता नाथबाबाकडे गेल्यावर एखाद्या अभंगाचा अर्थ विचारावा का माझं लग्न होत नाही म्हणून रडा. ज्ञानेश्वरीत एखादी ओवी येत नसते म्हणली तर माऊल नाथबाबांनी लगेच सांगितले असते. नाथबाबांनी तुझं दुःख पाहिलं. नाथ महाराजांचं मन थोडं कळवळलं. नाथबाबा म्हणले, तुझं लग्न होत नाही एवढीच अडचण आहे ना. ते म्हणले, हो. एक काम कर, आज कोणता वार आहे. ते म्हणले, आज शुक्रवार. पुढच्या शुक्रवारी आहे. तिने गेलेली गो. ती काय प्रवचनासाठी थोडीच आली होती. ती आलीच होती, लग्नाचं माझं काम कसं होईल. पुढच्या शुक्रवारी ती आली. महाराज तुम्ही मागच्या शुक्रवारी मला सांगितलं होतात. हां बरं झालं, ये बस बस बस. त्याला बसवलं आणि महाराजांनी काय केलं, मध्ये गेले आणि मध्ये जाऊन असे काही वह्या काही कागद असे आणले. एक नारळ ठेवला, त्याच्यावरून तिला दिला. हे बघ, हे घे. तिला म्हणले, हे काय महाराज. ते म्हणले, अगं तुझं दुःख बघून मी तुझ्यासाठी एक पुस्तक लिहिले. म्हणलं, कोणतं. मी तुझ्यासाठी मुद्दाम एक नवीन ग्रंथ तयार केला. त्याचं नाव आहे रुक्मिणी स्वयंवर. आणि मग हे काय करायचं. म्हणजे काही नाही, 3 दिवसामध्ये एक पाठ करायचा. असे 3 पाठ करायचे म्हणजे 9 दिवसामध्ये हे करायचं. बस तुझं काम झालं. आणि काय आश्चर्य, तिनं ते 9 दिवसाचं पारायण केलं आणि लग्न झालं की हो तिचं. दोघं जोडीनं येऊन महाराजाच्या पाया पडले. महाराज तुमच्या कृपेने माझं. आता कुणाला लग्न करायचं झालं, दुकानात मिळतंय, कुठूनही घेऊन या. मला सांगायचं हे आहे की संतांच्या जवळ भुक्ती पण आहे आणि मुक्ती पण आहे. आता मला सांगा, मग लग्नाचं जुळवून देण्याचं दुकान आहे नाथबाबाचं का मोक्ष आहे. मोठं आहे, हिऱ्याचं दुकान. आता मला सांगा, जे भोगापासून मोक्षापर्यंतच्या सगळ्या गोष्टी देऊ शकतात त्यांच्याबद्दल काय सांगावं, त्यांच्याबद्दल काय बोलावं. त्यांच्याबद्दल काही बोलणं हे काय का. परमात्मा तत्व जसं मन वाचा अतीत आहे, तसं संतांचं महात्म्य सुद्धा मन वाचेच्या अतीत आहे. ते अभंगाच्या पहिल्या चरणाचा. संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो दुर्गम. संताचा महिमा संताचा महिमा तो बहु
ज्ञानोबाऱ्यांचा शब्द फार छान आहे, दुर्गम. दुर्गम गम शब्दाचे जे अर्थ आहेत ना, ते गम शब्दाचा एक अर्थ जाणे असा. त्याला त्यांच्या जवळ जाणं, त्यांचं चालणं, त्यांचं वागणं हे फार दुर्गम आहे, कळण्यासाठी कठीण आहे. दुर्गम शब्दाचा एक अर्थ जाणण्यासाठी कठीण आहे असा होता. समजणं फार कठीण आहे. का समजणं कठीण आहे माहिती आहे का? हा माणसाच्या दृष्टीचा दोष आहे. माणसाची दृष्टी फार सामान्य असते. माणसाची, आणखी सांगतो, माणसाची दृष्टी सामान्य असते, याच्या बरोबर माणसाच्या दृष्टीवर काही पटल असतात, काही पडदे असतात. माणसाच्या दृष्टीवर अनेक पडदे असतात. तुम्हाला काय सांगावं, हे कॅमेरा असतो की नाही, त्या कॅमेऱ्यावर थोडी धूळ जर साचली ना तर समोरचं दिसत नाही ना, तसं माणसाच्या दृष्टीवर काही धूळ बसलेली असते. तुम्हाला माहिती आहे का, एखादा माणूस अत्यंत चांगला आहे पण तुमच्या समोर यायला लागला आणि फक्त तुम्हाला एक जण म्हणलं त्या माणसापासून सावधान राहा बरं, आता त्यानं किती चांगलं वागू द्या, आपल्या डोक्यात काय? हो, सहज सांगतो, समोरच्या माणसाचं खरं खरं स्वरूप कळणं नुसतं एक शब्द ऐकल्यानंतर जर बदलतं तर संतांच्या बद्दल 10 जण 10 प्रकारचं बोलतात, कळणार कसं? संत समजणं अत्यंत कठीण आहे. त्याची 2 कारणे आहेत, तुम्हाला सांगतो. माणसाची दृष्टी चांगली नसते हा एक दोष आहे, आणि संत जाहिरात करत नसतात हा त्यांचा दोष आहे. विठाल विठाल. जर संतांनी जाहिरात केली असती की मी फार चांगला आहे तर एखाद्या वेळेला कळालं असतं, पण त्यांचा स्वभाव आहे काय सांगावं, बृहस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता तरी जोडे. फार गोड शब्द आहे. वेडिये माझे दडे महिमे भेणे. ज्या महिम्याचा विचार करतोय ना, त्या महिम्याच्या भीतीमुळं ते कशामध्ये दडलेले असतात? वेडिवे मध्ये, वेडेपणामध्ये दडले असतात. कळू देत नाहीत मी किती शहाणा आहे, मी किती ज्ञानी आहे. कितीतरी संत चरित्र असे आहेत की जे आपलं साधन, आपली योग्यता सगळं झाकून ठेवतात, कळूच देत नाहीत कुणाला. बाकीच्याला जाऊ द्या, बायकोला कळत नाही बऱ्याच संतांच्या. माझे पती केवढ्या अधिकाराचे होते, हे पत्नीला कठीण जातं कळणं. पत्नीला सुद्धा कधी कधी कळत नाही. मुलांना तर कळणं फार लांबचं झालं, शेजाऱ्या पाजाऱ्याला कळणं तर ह्याच्यापेक्षा लांबचं झालं. देऊ नाही का हो तुकोबारा, किती कमाल असेल, बघा. आळंदीमध्ये फक्त एक त्या काळातले जर जुने ग्रंथ जर काढले तर त्या काळात एक पांचाळ म्हणून एक कुणी, मी नाव विसरलो, पण ते फक्त एक असे होते की ज्ञानोबाऱ्यांना चोरून भिक्षा द्यायचे. भोजलिंग काका, तेवढे एक फक्त काका होते की जे त्यांना चोरून भिक्षा द्यायचे. बाकी दुसरं गावात कुणालाही वाटू नये. काय कमाल असेल. इतकी जर त्यांच्या वर जर अशी पांघरुणं टाकत असतील, ज्ञानोबाराय जर कळत नसतील तर मला सांगा बाकीचे काय करा. बृहस्पतीपेक्षा ज्यांच्या बुद्धीचा पाड अतर्क्य आहे, अलौकिक आहे, जोपर्यंत त्यांची इच्छा होत नाही आता प्रगट व्हायचंय तोपर्यंत त्यांना कोणी ओळखू शकत नाही. नकळे साचार ब्रह्मादिका ब्रह्मादिका, नकळे साचार ब्रह्मादिका, नकळे साचार ब्रह्मादिका ब्रह्मादिका, नकळे साचार ब्रह्मादिका. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, महिमा काय वर्णू मी पामर, महिमा काय वर्णू मी पामर, नकळे साचार ब्रह्मादिका ब्रह्मादिका, नकळे साचार ब्रह्मादिका. रवी दीप हिरा दाविती देखणे,
अदृश्य दर्शने संतांची याद, त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, न कढे तो साचार ब्रह्मा. काय सांगावं ब्रह्मा. मी थोडं तिकडे जाणारच होतो, पण बरं झालं तुम्ही आधीच आणलात. तसं मी थोडं खालून वर जाणार होतो. ब्रह्मादिकाला सुद्धा संत महिमा कळणं फार कठीण आहे. मला सांगा, मग पाप्याला कळतील का? पाप्याला कळतील? पाप्याला संत कळत नाही. बरं जाऊ द्या, पाप्याला एखाद्या वेळेला कळेल की ती पापिका असणं पण कोण आहे? माणूस आहे ना. दगडाला कळतील का? तुम्हाला काय वाटतं, दगडाला संत कळतील? अरे तो तर जाणून बुजून दगड आहे, दगडाला काहीच कळत नाही, तर संत काय कळतील? जाऊ द्या, पाप्याला कळतील? पाप्याला सुद्धा संत नाही कळत. बरं जाऊ द्या, पामराला कळतील का? पामर म्हणजे ज्याच्याबद्दल कीव करावी. मला सांगा, एखादा मनुष्य व्यसनामध्ये इतका अधीन होऊन गेला आहे की रस्त्यावर पडतो आहे, घरचे उचलून घेऊन जात आहेत. आपल्याला कीव येते, अरे अरे काय चांगला माणूस होता हो पूर्वी, पण बघा असं झालं त्याचं. आपल्याला कीव येते की त्याला पामर म्हणतात. आता मला सांगा, पामराला संत कळतील का? अहो, ज्याच्या देहाची, स्वतःच्या देहाची त्याला कल्पना नाही, भान नाही, शुद्ध नाही, तिथं संत त्याला कसे कळणार सांगा? जाऊ दे, आता पामराला कळत नाहीत म्हटल्यावर पशुला कळत असतील? पशुला पण पशुला कळत नाही, मग पक्षाला कळत असतील? पक्षाला कसं कळेल? जर पक्षाला कळत नसेल तर जलचराला कळतील का? नाही नाही, कुठल्या पक्षाला कळत नाहीत, कुठल्या दगडाला कळत नाहीत, कुठल्या पाप्याला कळत नाहीत. ऐका, कुठल्या व्यसनी माणसाला संत कळणं अवघड आहे. त्याच्या थोडंसं पुढे चला, विषयी माणसाला कळतील का? विषयी जो सगळ्या ठिकाणाहून एकच अपेक्षा करतो, मला इकडून सुख मिळेल का, मला इकडून हे मिळेल का, मला खायला चांगलं मिळेल का, मला झोपायला चांगलं मिळेल का, मला कपडे चांगले मिळतील का, मला हे सगळ्या गोष्टी चांगले विषयी ओढत 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 जो राहतो त्याला कळतील? जर विषयी माणसाला संत कळाले असते तर रावणाने बिभीषणाला लाथ मारली नसते, कारण रावण विषयी आहे. हे 10 तोंड आहेत म्हणजे तुम्ही असं गृहीत धरू नका बरं, हे असे 10, 1, 2, 3, 4 असे आहेत म्हणून. हे 10 तोंड म्हणजे काय माहिती आहे का? 10 इंद्रिय असतात माणसाला. या 10 इंद्रियाने तो सुख ओढत राहतोय. किती सुखाच्या गोष्टी गोळा केल्या. रावणाकडे जेवढ्या वस्तू होत्या तेवढ्या वस्तू कुणाकडे आहेत मला सांगा? कुणाकडे? एवढे सगळे विषय गोळा केले रावणाने. मग एवढं जर मिळवणारा रावण असेल तर त्याला संत कळायला पाहिजेत की नाही? पण तो विषयी आहे ना, म्हणून त्याला संत कळाली नाही. चला, विषयी माणसाला कळत असतील, साधकाला कळतील की नाही? तुम्हाला माहिती आहे का? साधकाला सुद्धा कळत नाही, कारण साधकाचं लक्ष साध्यावर असतं. मला हे प्राप्त झालं पाहिजे, त्याच्यामुळे त्याला पण नाही कळत. साधकाला सुद्धा परमात्मा, संत महात्मा कळणं अत्यंत कठीण आहे. जाऊ द्या, साधकाला नाही कळायचे, सिद्धाला कळतील की नाही? सिद्धाला जर कळाले असते तर चांगदेवाला कळाले असते की नाही लवकर? संत सिद्धाला कळत नाही. जाऊ द्या, सिद्धाला कळायचे नाहीत एखाद्या वेळेला. मगाशी महाराजांनी फार छान सांगितलं, ब्रह्मादिकाला सुद्धा, ब्रह्म, इंद्र, चंद्र, कुबेर यांना सुद्धा संत आणि भगवंताचं महत्व नाही कळत. भागवतामध्ये फार सुंदर प्रसंग आहे. ज्या वेळेला भगवान, मी थोडं वेगळ्या कारणासाठी सांगतो बरं, ज्या वेळेला भगवान परमात्मा सगळ्या गोपाळांच्या बरोबर काला खात होते, कालेची लीला तर शेवटच्या दिवशी असते, काला खात होते. काला खाताना एकमेकाला परमात्मा भरवत होते. त्यांचं ते खेळणं, त्यांचं ते राहणं, ते खाणं पाहिलं. उष्ट खातात परमात्मा, ते बघितल्यानंतर वरून ब्रह्मदेव सहज डोकावून बघत होते देवाचं काय चाललंय. आणि नेमकं हे त्यावेळेस चाललं होतं खाणं. त्यामुळे काय कमाल आहे, हे पोरग देव असेल का? आता बघा बरं, परमात्मा गर्भात असताना याच ब्रह्मदेवानी येऊन स्तुती केली होती, पण त्याच ब्रह्मदेवाच्या मनात शंका आली, हा देव असेल का? म्हणून थोडं ब्रह्मदेवानी काय केलं, म्हणजे ह्याची परीक्षाच बघूत ना. म्हणून सगळ्या गायी उचलल्या आणि वैकुंठ ब्रह्मलोकामध्ये नेऊन ठेवल्या. गायी ब्रह्मलोकामध्ये नेऊन ठेवल्या. परमात्मा गायी शोधायला म्हणून गेल्याबरोबर वासरं उचलून ब्रह्मलोकामध्ये नेऊन ठेवले. आणि परमात्माने वापस येऊन पाहिलं तर वासरं नाही. ज्या झाडाखाली बसलो होतो त्या झाडाखाली गोपाळ नाहीत, पलीकडच्या गायी नाहीत.
आता परमात्मा आहे ते त्यांना लगेच लक्षात आलं हे ब्रह्मदेवाची कर्तृत्व आहे. म्हणजे हे लेकरं असंच वागत असतात. कोण लेकरं? ब्रह्मदेव लेकरूच आहे ना. म्हणजे लेकरं चुकतच असते, त्याला काय करणार. म्हणून भगवान परमात्मा लेखायचं काय एवढं ते हे करायचं. देवाने आपल्या अंगातून सगळे वासरं तयार केली, सगळ्या गायी तयार केल्या, सगळे गोपाळ तयार केले, सगळ्याच्या काठ्या, सगळ्याच्या कांबळ्या, सर्व स्वरूपो बभौ. शुकाचार्य असं वर्णन करतात. परमात्मा सर्व स्वरूप झाले. आणि मग हा खेळ परमात्म्याने 1 वर्ष चालवला. किती वर्ष? 1 वर्ष. 1 वर्ष गोकुळात गाय नव्हती, 1 वर्ष गोकुळात गोपाळ नव्हते, 1 वर्ष कुणीच नव्हतं. त्या परमात्म्यानेच गायीची रूप धारण केली, परमात्म्यानेच वासराची रूप धारण केली, परमात्माच गोपाळ झाले, परमात्म्यानेच 1 वर्षपर्यंत चालवलं. आणि 1 वर्ष झाल्यानंतर ब्रह्मदेवाला जेव्हा कळालं आणि ब्रह्मदेव सरळ वरून खाली उतरले आणि ब्रह्मदेवाने दंडवत घालून देवाला नमस्कार केला आणि देवाची स्तुती केली. फार सुंदर स्तुती केली. मला ती स्तुती सांगायची नाही, मला काय सांगायचं थोडं लक्ष देऊन ऐका. ब्रह्मदेवाने सगळी स्तुती करता करता देवाला सांगितलं, देवा जानंत एव जानंतु किं बहुक्त्या. देवा तुला खरं सांगू का, जाणणाऱ्याने कसंही म्हणो की मी देवाला जाणलं, मला देव कळाला, मी देवाला समजलं, म्हणणाऱ्याने खुशाल म्हणावं, खुशाल म्हणणाऱ्याने म्हणावं की मला देव कळाला, मला देव दिसला, मी देवाला पाहिला. पण देवा हात जोडून या जगाचा बाप ब्रह्मदेव सांगतोय मला आणखी तुम्ही कळाला नाहीत. कोण सांगतोय? जगाचा बाप, सगळ्या जगाचा निर्माता ब्रह्मदेव सांगतात मला आणखी देव कळाला नाहीत. आणि त्या देवाच्या बरोबर खेळणारे गोपाळ तरी कुठं कळाले. अहो भाग्यम, अहो भाग्यम नंद गोप व्रजौकसाम यन्मित्रम परमानंदम पूर्णम ब्रह्म सनातनम. ज्यांच्या बरोबर ब्रह्म खेळतं, ज्यांच्या बरोबर ब्रह्म नाचतं, त्या संताला तर मी कसं ओळखेन. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी ब्रह्मादिकाला सुद्धा कळण्यासाठी अत्यंत कठीण आहेत. पण बुद्धिमान लोक असं सांगतात की आम्हाला कळतील, आम्ही समजून घेऊ, आम्ही संत समजण्याचा प्रयास करून पाहू. पण खरं सांगू का, ह्यांचा प्रयास हा व्यर्थ आहे. का बरं व्यर्थ आहे? काय व्यर्थ आहे? शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम ब्रह्मादिकाला सुद्धा त्यांचं महत्व कळणं अशक्य आहे. शाब्दिक माणसं म्हणजे शब्दाचा खेळ करणारे लोक, त्यांना कळतील का? आता तर शब्दाचाच खेळ आहे म्हणे, त्यांना तर समजण्याचा काही विषय नाही. प्रश्न असा आहे, न कळण्यासारखं त्यांच्यामध्ये आहे काय? ठीक आहे, संताचा महिमा कठीण आहे, मान्य, नाही समजला सोडून द्या. शाब्दिक माणसाला पण नाही कळायचा, मान्य, पण त्यांच्यात असं आहे काय? तुम्हाला सांगू का,
जगाच्या विरुद्ध वागणी हे संतामुळे त्यांच्यामुळे संत कळत नाही. मला सांगा, जर तुम्हाला कुणी जर शिव्या दिल्या तर तुम्ही त्याला काय द्याल? आणि शिमगा संपलेला असतं नाही का? शिव्या दिला काय शिमगाच लागतो असंच आहे? असं थोडंच आहे. समोरच्याने शिव्या दिल्यानंतर आपण शिव्याच देणार. ज्या गावाने गावाच्या बाहेर काढलं तुकोबारांनी, त्या गावाला काय दिलं? आता मला सांगा, गावाने विरोधात एवढ्या त्रास दिल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा जेव्हा त्यांना परमात्मा बोध झाला, तो आनंद तुकोबारांनी पहिल्यांदा जर कुणाला दिला असेल तर तो देहूमधल्याच लोकांना दिला ना. कसं कळायचं मला सांगा? काय काय अपूर्वता आहे संत जीवनाची. अहो, आपला माणसाचा स्वभाव आहे की आपल्या जर थोडं कुणी विरोधात बोललं तर आपण लगेच त्याला विरुद्ध बोलतो. पण संताचा स्वभाव तरी पहा. तुकोबारांच्या जीवनात असे किती प्रसंग आहे. एकदा तर तुकोबारा लोहगावामध्ये गेले. फार सुंदर प्रसंग आहे. तुकोबारा लोहगाव म्हणून गाव आहे, तिथं देहूच्या पलीकडे इंद्राणीच्या, आपण जर कधी देहूला गेलात तर इंद्राणीच्या पलीकडे लोहगाव म्हणून गाव आहे. फार सुंदर गाव. आणि तुकोबारांचं ते फार आवडतं गाव होतं. तुकोबारा आवडीने त्या गावामध्ये जायचे, कारण त्याचे 2-3 कारणं होते. तुकोबारांची सासरवाडी होती. तुकोबारांची आता सासरवाडी आवडत असते की नाही? तुम्हाला माहित नसेल. सासरवाडी फार आवडत असते माणसाला. आता काय सांगावं तुम्हाला, सासरवाडी होती. आणि ती विशेष सांगू का तुम्हाला, पहिली सासरवाडी होती, दुसरी नाही बरं. दुसरी सासरवाडी पुणे होती, पहिली सासरवाडी. त्याच्या आणखी एक विषय सांगतो, नुसती सासरवाडीच होती असं नाही, अगोदरचा आजोळ पण होतं. अगोदरच आजोळ, त्याच्यात पुन्हा पहिली सासरवाडी. आणि याच्यापेक्षा सांगू का, तिथले लोक फार सज्जन होते. थोडं जर तुमच्यापैकी कुणी जर इतिहास चिंतन करणारा जर असेल तर तुकोबारांच्या निर्याणाला कारण सुद्धा लोहगावच आहे बरं. थोडंसं चिंतन करण्याचा विषय हा, समजेल न समजेल विषय सोडा. त्या लोहगाव मध्ये परचक्र आल्याच्या दुःखामध्ये तुकोबारा आहे. देवाला प्रार्थना करतात, आता दिसो नये जना ऐसे करीना. देवाला प्रार्थना करण्याचं कारण ते. जाऊ दे, आता बीज झाली त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही. मला फक्त सांगायचं काय, या लोहगावमध्ये तुकोबारा गेले. लोहगावमध्ये तुकोबारांची फार आवड होती तिथल्या लोकांना. तुमच्याकडे सप्ताह दरवर्षी कोणत्या तिथीला असतो? षष्ठीला, नाथषष्ठीला सुरुवात होतो. पुढे मग काय 10 दिवस 11 दिवस अमावस्यापर्यंत चालतो. मग एखादी तिथी कमी येवो जास्त येवो त्याला ते हे करून बरोबर अमावस्येच्या दिवशी म्हणजे तुमचं एवढं एक चांगलं आहे, पुढच्या वर्षीपर्यंत काही राहत नाही. तर आमच्याकडे काही काही गावातले सप्ते पुढच्या वर्षीपर्यंत चालतात. पाडवा झालं की पुढचं वर्ष सुरू होतं ना. तुमचं आदल्या दिवशी सगळं संपून जातं. हे एक बरं. म्हणजे नाथ षष्टीला सुरुवात होणार आणि अमावस्येला सप्ताह संपणार. पण लोहगावचं तसं नव्हतं बरं. लोहगावचं कसं होतं, तुकाराम महाराज आले की विना उभा, आणि मला उद्या जायचंय म्हणलं की काला. मध्ये मध्ये 3 दिवस भेटो, 5 दिवस भेटो, 7 दिवस भेटो, 14 दिवस भेटो, महिना भेटो. काय करावं. तुकोबारांच्याबद्दल फार प्रेम होतं त्या गावाला. मग काय सुंदर असं चालायचं दररोज. ते काय असतं माहिती आहे का, संत जीवन फार विचित्र असतं. त्यांच्या जीवनात येणारे प्रसंगच फार. एके दिवशी तुकोबारांचं कीर्तन होतं. संध्याकाळी 7 वाजता एकाच्या घरी बसले ते तुकोबारांनी एक माणूस आला. महाराज नमस्कार केला. ते शेजारच्या एका माणसानं सांगितलं, महाराज काय तुम्हाला भेटायचं आहे म्हणून आले. तुकोबारांनी विचारलं, काय रे बाबा काय नाव तुझं? ते म्हणलं असं असं नाव आहे. म्हणजे कसं काय आलास माझ्याकडे? तारीख घ्यायची कीर्तनाची? तो म्हणला नाही नाही महाराज तारीख नाही घ्यायची. मग कशासाठी आलास? माझ्या मुलीचं लग्न आहे. अच्छा आमंत्रण द्यायला आलास? नाही नाही महाराज आमंत्रण द्यायला नाही आलो. म्हणजे मग कशासाठी आलास? तो म्हणला महाराज माझ्या मुलीचं लग्न आहे आणि लग्नासाठी मला पैसे कमी पडले, तुमच्याकडून जर मिळाले तर फार चांगलं. म्हणजे तुम्ही द्या असं नाही, मला माहिती आहे तुम्ही कसे आहात, तुमच्याकडून नाही, पण तुम्ही जर म्हणलात तर या गावातले काही लोक पैसे गोळा करून मला देऊ शकतील. फक्त तुम्ही कीर्तनात जर म्हणलात असं असं ह्या माणसाच्या मुलीचं लग्न. बरं हे काही वाईट काम आहे का? चांगलं काम आहे ना. महाराज म्हणले अच्छा ठीक आहे. म्हणजे कीर्तनापर्यंत जायची गरज नाही त्याला. थांब म्हणलं. एक बरोबर 2 माणसं होते असे दादासारखी, थोडी वयोवृद्ध होती, चांगली त्यांचा मान गावात आहे असे. त्यांना म्हणलं थोडं इकडे आहात तुम्ही. आपल्या गावामध्ये सगळ्यात श्रीमंत कोण आहे? ते म्हणलं तिकडे एक आहे म्हणे, एक कासार आहे. अच्छा कीर्तनाला येतात ना ते? नाही नाही म्हणले महाराज ते कीर्तन असलं की बाहेर जातात म्हणे 7 दिवस. ते आताच राहिलेत कसं काय कोणाला माहीत.
एक काम करा मग, त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगा तुकाराम महाराजांनी सांगितले, महाराज खरं सांगू का, आम्हाला जेवढं होईल तेवढं देतात म्हणे, पण त्याच्याकडे पाठवू नका म्हणे. का त्याच्या मनात तुमच्याबद्दल चांगली भावना नाही. तुकोबरे म्हणले राहू द्या ना, तुम्ही जाऊन तरी घ्या. आता तुकोबऱ्यांचा शब्द न बोलणारी माणसं म्हणून सगळे गेले त्यांच्या घरी. त्यांना जाऊन त्यांनी, आता मोठी माणसं आले म्हणून राम राम या कसं काय आलात, काही नाही म्हणे, हा एक माणूस आला बाहेरगावचा आणि ह्याच्या मुलीचं लग्न आहे, तुकोबऱ्यांच्याकडे गेलो होतो आम्ही. बरं, तुकोबऱ्यांनी सांगितलं की तुम्ही काहीतरी द्या म्हणून. तर तुकोबऱ्याचं नाव सांगितल्यावर काय राग आला, काय कंटाळाला कोणास ठाऊक. म्हणलं माझ्या घरी यायचं नाही, चला बाबा. अरे तुकाराम महाराजांनी सांगितलं, एवढे जग लोक पाया पडतात त्यांचं, त्यामुळे मला काही घेणं देणं नाही, नाही देत मी. त्यामुळे नाही, तुकोबऱ्याने सांगितलं काहीतरी द्या. ती बायको होती जवळ पलीकडे, तिने म्हणलं अहो काहीतरी द्या की, असं काय करता तुम्ही, काय दानपे पट्टी थोडंच मागायला लागले सब त्याचे. ठीक आहे म्हणून त्यांनी खिशात हात घातला आणि त्याच्या खिशामध्ये एक आणा आला. आणा माहिती का तुम्हाला? 1 आणा, 2 आणा, 4 आणे माहिती? हा, तर 4 आण्यातला 1 आणा, तेवढा 1 आणा त्याने दिला. आता खरं सांगा बरं, 1 आण्यामध्ये काहीतरी होतंय का? अहो माझ्या समोरची गोष्ट आहे, पोराला 5 रुपये दिले तर फेकून दिलं, 10 पाहिजेत. पोरं सुद्धा घेणं गेलेत आता, रुपया 2 रुपये 5 रुपये. आता हे 1 आण्याने काही होत असतं, लग्नाचं काम होत असतं. पण तिथल्या लोक म्हणले काही बोलू नका, उगा आहेत चला. परत सगळे आले. महाराज म्हणे काय, हे काय 1 आणा दिला होता त्याने. तुकोबाराने सांगितलं बघू. तो आणा घेतला तुकोबाराने हातात. तिथे एक पोरगं त्याला म्हणे जा रे तिथे बाहेरचा दगड घेऊन ये बरं. आता ते लहान लेकरू गेलं बाहेर आणि त्याने एक दगड आणला. तुकोबाराने त्या दगडावर तो आणा घासला आणि दोन्ही बाजूनं घासल्याबरोबर तो आणा सोन्याचा झाला. काय भाव आहे सोन्याचा आजचा? 90 का 91? मी 91 ऐकलं आजचा भाव. हा 91. काय कमाल आहे. घासल्याबरोबर ते बाकीचे लोक म्हणले महाराज ते दगड इकडे सरकवा, कारण एवढा भारी दगड आहे ह्याच्या अंगणात, हे आम्हाला माहितलं. तुकोबारा सांगितलं हे बघ घे बाबा जा. तुम्ही हात जोडले. महाराज 1 आणाचा सोन्याचं नाणं 1 आणा म्हणजे किती झालं माहितीये का? 1 तोळा झाला. ते म्हणले पूर्वी असेल ना आता. तो म्हणला महाराज 3 तोळे तर द्यायचं बोलले, आणि आता लग्न करायला काही लागेल की नाही. महाराज म्हणले आता काय करावं, एक काम करा परत जा त्याच्याकडे. कुणाकडे? त्या कासाराकडे परत सगळेजण गेले त्या कासाराकडे. त्या कासाराकडे गेले आणि त्याला सांगितलं बाबा हे असं असं झालंय. त्याला म्हणला काय कमाल असेल. पण नाही म्हणला माझ्याच्यानं काही देणं होत नाही, काहीतरी दे बाबा. त्याने खिशात हात घातला, पण नेमकं हे आता द्यायला त्याच्या हातात खिशातही काही नव्हतं. आता काय करावं. तर थोडा हुशार होता सोना तो कासार. तो म्हणला एक काम कर, ते आमचं वत्तल काल फुटलंय म्हणे. काय वत्तल माहिती ना? हां ते लोखंडाचं असतं बघा, ते आता हांडा ते पत्रासाचा. एक काम कर, ते हांडा फुटलेला आहे, ते मुद्दाम फुटल्या म्हणून काढून टाकलाय, तो तिथं कोपऱ्यात आहे बाहेर, जा घेऊन. इतका खुश झाला की नाही. कोण? पोरीचा बाप. तिकडून आणलेलं नाणं घासल्याबरोबर कशाचं झालं? ह्या शाण्यानं जर 1च आणा दिला असतं तर सोन्याचं झालं असतं. पण किती? पुन्हा 1 तोळा झाला असता. आता काय दिलं त्याने? त्यानं पळत आला महाराज हो का हांडा दिला. महाराजांनी त्या हांड्यावर तो घासला आणि तो हांडा खरंच सोन्याचा झाला. आता लग्नाला काही कमी पडेल का वर? आता जंगी लग्न हो. ते असं लग्न तुम्हाला सांगतो आता बघायसारखं. आता हांडा 1 सोन्याचा म्हणल्यावर काय बघायचं काम आहे. आता मला सांगा ही झालेली गोष्ट गावात कळाली असेल का नाही हो? असं 2 मिनिटात तर गावात सगळ्या लोक हंडा बघायला ते बाहेर निघाले. दाखव दाखव दाखव. तर बिचारा दाखवतच निघाला. काय तुकोबारांची कृपा झाली, काय तुकोबारांची कृपा झाली म्हणत गेला. सगळ्या गावात एकच गोष्ट, शिवा कासारच्या घरून आणलेला हांडा आणि नाणं तुकोबारांनी दगडाला लावलं आणि त्याचं काय झालं? लोक म्हणले ते दगड कुठे शोधा. तुकोबारा म्हणले आता माहिती आहे म्हणले आता हे सगळे दगडाच्या माग लागतात. म्हणून तुकोबाराने उचलला, जे मधून बाहेर जोरात फेकला की नाही, ते नेमकं बाहेर एक विहीर होती, त्या विहिरीत पडलं. तर बऱ्याच जणांनी मध्ये डुबक्या मारून बघितल्या, पण ते लागलं नाही. बाकी सगळं हाताला लागलं, पण ते नाही लागलं. आणि त्या दिवशी शिवा कासार कीर्तनाला येऊन बसला.
महाराजाला फार आनंद झाला. वा बा बसला. 8 दिवस गेले. 8 दिवस झाले की त्यांनी सांगितलं महाराज तुमच्या कीर्तनाला आलोय बरं. 8 दिवस झालं दररोज यायला. हा बेटा वा छान छान. महिनाभर गेला. आता तर तुकोबाराय बाहेर गावला गेले की तिथंही शिवा कासार, जिथं जाईल तिथं मागच तुकोबारायांच्या. महाराज 1 महिना झाला हो तुमच्या मागे. कशासाठी असेल सांगा. माझा हाता नेऊन सोन्याचा करून दिलात, मला काहीतरी द्या ना. तुकोबारायाने विचार केला ठीक आहे एके दिवशी देऊ तुला. काही दिवस निघून गेले. एक दिवस त्याने म्हटलं महाराज माझ्यावर कृपा कधी करणार. महाराज म्हणले कशाला काळजी करतोस, आज करू का तुझ्यावर कृपा. त्याने हात जोडले. महाराज फार चांगलं होईल. महाराज म्हणले काय चालू सध्या तुझं काम. तो म्हणला महाराज माझा व्यवसाय आहे. म्हणजे कशाचा व्यवसाय. म्हणलं मी हे कासं असतं ना, कासं टाळ असतात की नाही काशाचे, ते काशाचे ठोकळे असतात आणि ते ठोकळे विकत करतो. इथून घ्यायचे आणि तिथं येऊन विकायचे. ते तिथं त्याचे टाळ तयार करतात. अच्छा मग एका बैलावर 20-20 किलोचे 10-10 किलोचे 2 गट्टे इकडं 2 गट्टे इकडं असं बैलावर टाकून हे इथून घेऊन जातो तिथल्या सावकारला नेऊन विकतो. अच्छा बरं कुठे सध्या तुझे. तो म्हणला गेलेत. म्हणला तिकडं बैल. महिपती बुवांनी मुद्दाम संख्या सांगितली बरं बैलांची. 36 बैल. 36 बैलाच्या पाठीवर कासं टाकून तिकडं नेऊन दिले. तुकोबाराने सांगितलं वापस येईल. तो म्हणला महाराज वापस आल्यावर बिघडेल की. मला सांगा विक्रीला सामान नेलं आणि ते जशाल तसं वापस आल्यावर काम झालं का. तो म्हणला वापस येईल. तुकोबाराने एवढं म्हणल्यानंतर तो उठला घरी आला आणि बरोबर 4 वाजता ते सगळे बैल वापस आले. आणि आल्याबरोबर त्याला ज्या माणसाला त्याच्याबरोबर दिलं होतं ना तो दलाल गुत्तेदार, तो म्हणला महाराज काय केलं तुम्ही. त्यामुळे काय झालं. तर कासाराला सांगितलं अहो काय सांगावं तुम्ही कासं दिला होता त्याला पण ती सगळी चांदी झाली. एका बैलाच्या पाठीवर उगत 10 किलोचे 4 गट. असे बैल किती 30 गुणिले 10 360. 360 गुणिले 10 एवढी जर चांदी. चांदीचा काय भाव आहे. सोनं अलीकडे आहे चांदी पुढे आहे. खरं की नाही तुम्ही. हा काय चांदीला सुद्धा भाव आला. एवढी चांदी अहो माझी सोनं काय म्हणायला चांदी झाली पण झालं सोनच. आणि त्या दिवसापासून तो शिवा सगळं आपल्या बायकोच्या हवाले म्हटलं. आजपासून मी तुकाराम महाराजांचा. आणि तो महाराजांच्या मागे लागला. जिथं कीर्तन असेल तिथं. आता तो नाही म्हटला महाराज आता 8 दिवस झाले 15 दिवस झाले. महाराजाचं कीर्तन असलं की तिथं जाऊन सेवा करावी महाराजांच्या बरोबर. महाराजाचे अभंग पाठ करावेत. महाराजाच्या कीर्तनामध्ये राहावेत. आणि होता होता त्याचा व्यापार सोडून दिला त्याने. आता मला सांगा महिना तुकोबारायांच्या मागे जर राहायला लागला तर बायको काय म्हणेल. बायकोनं 2दा 4दा समजून सांगितलं. हा ऐकत नाही. सारखं त्यांच्या मागे लागला. ह्याचा दुःख झालं त्या बायकोला. माझा पती मला अंतरला. आणि ह्याचा राग कुणावर. तुकोबारायांच्या बरोबर झाला. आणि तिनं वाटच बघायला लागली कधी एकदा तुकाराम महाराजाला काहीतरी करू. आणि एक दिवस असा उजळला की लोगामध्ये तुकोबाराय आले. तुकोबाराय येणार आहेत म्हटल्यानंतर आता ज्या गावात कीर्तन झालं तिथून तुकोबाराय लोहगावला येणार आहेत म्हटल्यावर मालक अगोदरच आले. म्हणजे आपलं गाव आहे चला थोडं लवकर जाऊ. घरी आले. घरी गेल्यानंतर त्याने मालकाला विचारलं बायकोने इकडं कुठं. आता 2-3 दिवस इथंच आहे म्हणे. कसं काय. महाराजाचं कीर्तन इथंच आहे 2-3 दिवस. तिला फार आनंद झाला. आणि आज आपण काहीतरी करायचं. तिनं आपल्या मालकाला सांगितलं एक काम करा तुकाराम महाराज आले की त्यांना आपल्याकडेच मुक्कामाला घेऊन या. आणि मग मालकाने जाऊन महाराज आल्यावर महाराजाला सांगितलं महाराज आमच्या घरी जाऊत आपण. महाराज म्हणले आज नको उद्या जाऊ. घरी येऊन सांगितलं मालकाला. मालकाने आपल्या बायकोला आपण उद्या येऊत म्हणलेत महाराज. एक काम करा उद्या जर येणार असतील ना तर सकाळी लवकर या म्हणा. आंघोळ नाश्ता जेवण सगळं इथं करायचं आपण. सकाळी तुकोबारायांना त्या कासाराने जाऊन बोलून आणलं. बायकोला सांगितलं पाणी तापव महाराजाला स्नान करायला. बायकोने पाणी तापवलं. बस सगळं तयार केलं. तिच्या मनामध्ये अशी इच्छा झाली की तुकाराम महाराजाला धडा शिकवायचा. तुकाराम महाराजासाठी अंगणामध्ये तिने एक चौरंग टाकला. त्याच्या भोवताली रांगोळी काढली. फुलं वगैरे टाकले. पतीला वाटावं की तुकोबारायांची सेवा करणार आहे. आणि नेमकं आंघोळ घालायच्या वेळेला इतकं पाणी उकळलं.
आणि आपल्या मालकाला सांगितलं एक काम करा, पण जेवण झाल्याबरोबर महाराजाला फराळाला दही लागतंय, त्यांच्या घरी सांगितलं तुम्ही घेऊन या. त्यांना पाठवलं तिकडं. महाराजाला बसवलं चौरंगावर आणि मधून उकळतं पाणी आणून महाराजांच्या अंगावर टाकलं. काय झालं असेल हो? काय झालं असेल? अंगाची लाई लाई झाली. अंग असं शरीर पोळलं. तुकोबाराने त्या अभंगामध्ये असं लिहिले की माझे रोम रोम जळतायत, असं लिहिले तुकोबाराने. ओळली ही काया, माझं शरीर उष्ण झालंय, माझ्या शरीराला हा दाह सहन होत नाही. धावरे केश माय बाबा, धावरे केश कांती रोमावती. रोम रोम माझे जळायला लागले देवा, जळे हे काया. काय वणवा लागल्यासारखं झालंय. भगवंताला अर्थ हाक मारली तुकोबारायांनी. मध्य पंढरपूरला राहिला असेल का? क्षणाभरामध्ये तुकोबारायांच्या समोर परमात्मा प्रकट झाले. तुकोबारायांच्यावर आदर टाकले भगवान परमात्माने आणि क्षणामध्ये तुकोबारायांची काया पुन्हा शीतळ झाली. तुकोबारा पुन्हा प्रसन्न झाले. तुकोबाराने विचार केला आता काय करायचं बरं. तुकोबाराने सांगितलं जाऊ दे आता चला. तुकोबाराय शांत थांबले. परमात्मा अदृश्य झाले. आता परमात्मा मात्र तिथंच उभं राहिले. न जाणो ही बाई काय करेल कुणास ठाऊक. पण आत्ताच्या आत्ता हिला जाळून टाकलं असतं परमात्म्याने, पण तुकोबाराय घरी असताना तिला कसं त्रास द्यावा. तुकोबाराय काय म्हणतील या तुकोबारायांच्या भीतीने परमात्मा शांत उभे राहिले. आणि तू पाहिलं कसं काय झालं नाही बरं ह्याला. कसं काय झालं नाही. ते मलीकडच्या घरातून पलीकडे गेली. तिची एक सख्खी मैत्रीण होती, ह्याच्यामध्ये सहभागी तिनंच होती. सगळं सांगितलं. असे असतात ते काहीतरी सख्ख्या मैत्रिणी म्हणून असतात. पण ते चांगल्यानाच असतात. सख्ख्या मैत्रिणी कधी कधी कथेला घेऊन येतात. सख्ख्या मैत्रिणी कधी कधी असंही करतात. त्याचा काय नाही इलाज. ते विचारायचे असतात तद्वत. त्याने सांगितलं अगं कसं काय जगला वाचला हा माणूस. ते सांगितलं हे बघ पाणी किती वाजता ठेवले होतेस. तर म्हणजे 5:30 वाजल्यापासून तापत होतं. खाली विस्तू बघितली होतीस का आहे का नाही ते. नाहीतर ते खालचं जळून गेलं असेल आणि त्याच्यामुळं ते थोडं थंड झालं असेल पाणी. जाऊ दे दुसरं काहीतरी करू. काय करायचं आता. म्हटलं काही काळजी करू नकोस. माझ्याकडे हे आहे हे देऊन त्यांच्या अन्नामध्ये टाक. आणि विष टाकलं अन्नामध्ये. तुकोबाराने काही म्हणले नाही. तो कासावर आला घरी. आल्याबरोबर महाराज झाले आंघोळ. हे बघ काय वस्त्र नेसले तुकोबाराने. त्याला काही कल्पनाच नाही याची. तुकोबारा सुद्धा त्याला काही बोलले नाहीत. जेवायला बसले. त्याच्याबरोबर जेवण केलं. आता मला सांगा जिथं परमात्मा ज्याच्या जवळ आहे त्याला विषाची बाधा होत असते का. असं कसं होईल. प्रल्हादाला पाजलं नाही का विष. काही झालं प्रल्हादाला. प्रल्हादाला काही झालं नाही. विष का प्याला राणाने भेजा पीबत मीरा
संतांचा हा स्वभाव असतो. त्यामुळे ह्याच्याने काही बाधा झाली नाही. तुकोबाराने विषासहित अन्नही सेवन केलं आणि तुकोबारा तिथून म्हणले आता निघायचं का? शिवा म्हणला हा महाराज चला तिकडं आता भजनाची वेळ झाली. गाथा भजनासाठी म्हणून तुकोबारा उठले. तुकोबारा त्या शिवा कासारच्या बरोबर बाहेर पडले आणि बाहेर गेल्याबरोबर तिच्या शरीराला दाह सुरू झाला. जिथं खाजवावं तिथं फोड यायला लागले, फोडातून दुर्गंधी यायला लागली, तिच्या शरीराला वणवा लागल्यासारखी स्थिती झाली. धाडकन मूर्छेतून कोसळली. काही जण धावत आले, तिला एका वैद्याकडे नेलं. वैद्याने पाहिलं माझ्या सगळ्या आयुर्वेदाच्या पुस्तकामध्ये हा रोगच नाही. कुठून आणला? बहुतेक कोरोना आहे की काय? कोरोनाचे हे लक्षणं नाहीत. कुठून आणला हा रोग? भरपूर पाहिलं. तिच्या शरीराच्या वेदना तिला सहन होणार, जोर जोराने ओरडायला लागले. तिकडं कीर्तन भजन सुरू झालेलं. मालकाला जाऊन सांगितलं तुमच्या मालकिनीची तब्येत बिघडली, ते म्हणले भजन झाल्यावर येतो म्हणून सांग. काय भजनाच्या बद्दल काही काही लोकांची निष्ठा असते हो. बायको आजारी आहे ते म्हणले काही घेणं देणं नाही, तुकोबारायांचं भजन हे आम्हाला महत्वाचं आहे. आणि तुकोबाराच्या भजनामध्ये तो राहिला. भजन झाल्यानंतर तो गेला वैद्याच्या घरी. वैद्याने सांगितलं फार भयानक स्थिती आली. त्यांनी पाहिलं सगळं व्यवस्थित. तिचा तो सहन न होणारा आक्राळ विक्राळ अशी आवाज. तर पतीला दुःख वाटलं शेवटी. अरे शेवटी बायको आहे तिची. त्यांनीच विचार केला काय करावं बरं. डॉक्टरला विचारलं काही होत नाही. तर म्हणलं काहीच ह्याच्यावर काहीच इलाज चालत नाही, काय करावं. मी भरपूर औषधं टाकून दिली तिच्या शरीरावर पण ह्याच्याने काही फरक पडत नाही. तो म्हणला थांबा थांबा आमच्याकडे एक डॉक्टर आहे त्याच्याकडून औषध घेऊन येतो. म्हणजे गावात दुसरा डॉक्टरच नाही माझ्याशिवाय. तर मला आहे एक दुसरा डॉक्टर. आणि तो तसाच पळत गेला तुकोबारांच्या जवळ आणि महाराजांचे पाय धरले. महाराज माझ्या बायकोच्या शरीराला दाह झाला हो, काही करता येईल का? आता मला सांगा तुकोबाराला माहित नसेल? तुकोबाराला यद्यपि सगळं माहित होतं. मला दिलेल्या त्रासाचंच हे फल आहे तुकोबारांना माहित होतं. मी जर तुकोबारांच्या जागेवर असतो ना तर सगळं झालेलं सांगितलं असतं. त्याला जाऊन 2 मारायला लावली असते तिला आणखी. म्हणूनच मी तुकाराम महाराज नाही. असलं वागल्यावर तुकाराम महाराज होत असतं का? तुकोबाराय कशी पाहिजेत? तुकोबारांसाठी एक काम करा बाबा, तिच्याकडून झालेला जो अपराध आहे ना त्याला शिक्षा परमात्म्याने दिली आहे. आता परमात्म्याने शांत व्हावं याच्यासाठी एकच उपाय आहे. सांगू नये पण तरी मी सांगतो तुम्हाला. जिथं मला आंघोळ घातली होती ना, जिथं पाणी सांडले ना त्या पाण्यातला जो चिखल आहे ना तो चिखल त्या शरीराला लावा. आता त्याच्या मनात निष्ठाच फार होती. त्याने ती सरळ माती आपल्या ह्याच्यात उजळली आणि सरळ आला आणि बायकोच्या हाताला असं लावलं. ते वैद्य म्हणता अहो काय लावताय काय लावताय म्हणेपर्यंत लावलं त्याने हाताला आणि हाताला लावल्याबरोबर हात थंडगार पडला. बायकोने म्हटलं ही लावा औषध. त्याने सगळ्या अंगाला ते औषध लावलं तिच्या. बायकोने म्हटलं काय औषध आहे? कोणत्या डॉक्टरने आणलं? ते बोलले माझे डॉक्टर येते. एक काम करावं, ह्या डॉक्टरला काही जमना गेलं आता त्या डॉक्टरकडे चला. ते म्हणजे चल त्या डॉक्टरकडे घेऊन जातो. आपल्या बायकोच्या हाताला धरून त्याने त्या डॉक्टरकडे आणून उभं केलं आणि त्या डॉक्टरकडे पाहिल्याबरोबर काय दशा झाली असेल त्या स्त्रीची. म्हटलं येणी म्हणजे हा कुठलं औषध दिलं? तू जिथं आंघोळ घातली होतीस ना तिथली माती तुझ्या शरीराला लावली आणि तुझं शरीर शीतळ झालंय. हे ऐकल्याबरोबर तुकोबारांच्या समोर दंडवत घातलं त्या माऊलीने. महाराज माझी फार मोठी चूक झाली हो. कुठं तुम्ही, कुठं तुमचा अधिकार, कुठं तुमचं महत्व, कुठं तुमचं श्रेष्ठत्व आणि मी एक क्षुद्र स्त्री तुमचा द्वेष केलं आणि त्याचा परिणाम आज माझ्या लक्षात आला. महाराज याच्या पुढे तुमच्यापासून कधी बाजूला नाही जाणार. म्हणून ती सुद्धा तुकोबारांची अनन्य भक्त झाली. काय अद्भुत असते संत जीवनामध्ये. आता मला सांगा हा व्यवहार माणसाच्या कुठल्या पद्धतीने व्यवहारात बसतो? ज्याने आपल्याला आत्यंतिक त्रास दिला त्याचा सगळ्या दुःखातून मुक्त करणं. म्हणून शब्द वाचाच्या अतीत आहे. म्हणून तिथं आपलं काही चालत नाही. थोडा प्रयत्नच केला तर जमायचं नाही का? थोडं संताबद्दल सांगायचं नाही. ज्ञानोबारांनी भरपूर वर्णन केलं, सांगितलं नाही इथं हे पूर्ण होणार नाही. जे तवाचा विसावे ते साधू कथा. जिथं वाचा शांत होते, जिथं बोलणं थांबून जातं त्यांच्याबद्दल बोलून कधीच पूर्णता होत नाही. समजा पूर्णता करायचीच म्हणली तर बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, बहु दुधड
कामधेनु तरी होईल काय तरी होईल काय कामधेनु तरी होईल काय 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 तरी तरी होईल काय
त्याला मधली चाल समजायला हरकत नाही. चालते ना? हा, ही मधलीच चाल. वा, क्या बात. काय सुंदर मृदंग वादन. पेटीचे गुरुजी बघायचं काम नाही. पहा, खूप सुंदर. सगळ्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. काय सुंदर गायलं. असा जोग राग जर लागला तर मग काय बघायचं काम आहे. आता ह्याच्या पुढे एकच काम. कुठलं? सगळ्यांनी टाळी वाजवून एकदा मोठ्याने भजन करणं. विठोबा रखुमाई गोपाळ गोमाय गोपाळ गोमाय शाब्दिकाचे काम नाही येथे. बहुदुदड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु. एखाद्याने फार प्रयत्न करून करतोच म्हणलं तर किती करू शकेल. म्हैस गाय दूध किती देते? बरं, मी एक प्रश्न विचारतो. गाय जास्त दूध देते का म्हैस जास्त दूध देते? संकरित गाय. हा, हे उत्तर एकदम बरोबर आलं. हा, आता म्हैस का गायचा विषयच राहिला नाही. किंवा असं म्हणा पाहिजे तर गाय दूध थोडं देते, त्याच्यापेक्षा म्हैस जास्त देते. आणि म्हशीपेक्षा संकरित गाय 100 लिटर 100 लिटर 20 नाही. एवढं कुठं? किती? 20 25 25च्या पुढे बस ना. मला कसं आहे माहिती आहे का, मला त्याच्यातलं काहीच कळत नाही म्हणून विचारते तुम्हाला. मला फक्त एवढंच कळतं, चहा दूध करून आणून दिलं की घ्यायचं आणि पुढे चालायचं. काय त्याच्यात बाकी काय घेणं. 20-25 लिटर संकरित गाय दूध देऊ शकते. तिची ताकद संपली. आता मला सांगा, कामधेनू काय देऊ शकते? कामधेनू किती देईल? कामधेनूची अक्षरापार नाही. कामधेनूची अक्षरापार नाही. इच्छेची वाही वरुषावे. कामधेनूची अक्षरापार नाही. इच्छेची वाही. हा, इच्छेची वाही वरुषावे. हे फार फार विशेष आहे बघा. कामधेनू किती दूध देते पार नाही. तसं सांगणं शक्य नाही. किती दूध देते माहितीये कामधेनू? ऐका, तुम्हाला सांगतो. एक वेळेला काय झालं, एक दिलीप नावाचा राजा होता सूर्यवंशामध्ये. त्याचं नाव फार छान आहे, दिलीप. तर दिलीप राजा एकदा स्वर्गामध्ये गेला. देव राजेंद्राच्याकडे गेला, थांबला तिथं. 2 दिवस राहिला असं समजा, आणि तो वापस आला. पण ज्या वेळेला तो स्वर्गामध्ये गेला ना, तिथं स्वर्गाच्या दरवाजामध्ये कामधेनू नावाची गाय. असं होत नाही कधी अवहेलन, पण एक नियम आहे शास्त्राचा. तुम्ही रस्त्याने चाललात आणि जर गाय जर समोर जर दिसली तर गायीला स्पर्श करावा आणि नमस्कार करावा. अर्थात ओळखीची आहे का नाही बघून, नाहीतर उगा मार्की गाय राहायची. उचलून आपटली तर पुन्हा माझ्याकडे येताल. तसलं करू नका. कमीत कमी उगा दुरून हात जोडून नमस्कार करावा, नाही का? काय आहे, नियम आहे आपला हिंदू धर्मातला. गाय आपल्यासाठी अत्यंतिक पवित्र आहे. तिला नमस्कार केल्याशिवाय पुढे जाऊ नये. आणि काय झालं, राजा स्वर्गात गेला. सगळं पाहिलं त्याने, पण गाईला नमस्कार न करता आला. त्याचा परिणाम असा झाला, नवीन रक्त होतं, नवीन लग्न झालं होतं, 1-2 वर्ष झाले होते. हो, 20 वर्ष निघून गेले, राजाला संततीच नाही. एके दिवशी राजा वसिष्ठांच्याकडे गेला. महाराज महाराज. वसिष्ठांनी विचारलं, काय झालं बाबा?
म्हणलं 20 वर्ष झाली माझ्या लग्नाला. म्हणलं मग संतती नाही झाली. वसिष्ठाने म्हटलं थांब म्हणे सांगतो. वसिष्ठाने डोळे मिटले. याचा संततीला प्रतिबंध काय. आणि वसिष्ठांनी सगळं पाहिलं आणि सांगितलं बाबा तुझ्याकडून एक दोष घडलाय. तू स्वर्गामध्ये त्या दिवशी गेला होतास ना. हो. मग तू देवराज इंद्राच्या बरोबर फिरता फिरता गाय पाहिलीस ना कामधेनू. म्हणलं हो. नमस्कार केला होतास. म्हणलं महाराज त्या दिवशी लक्षात नाही बाबा. नाही केलास नमस्कार. आणि गाईला समोर पाहून नमस्कार न करण्यामुळे तुझ्या संततीला प्रतिबंध झाला आहे. आता काय करायचं. आता त्या कामधेनूला प्रसन्न करायचं. म्हणजे कसे प्रसन्न होईल. परत स्वर्गात जातो. नाही नाही असं होत नाही. एखाद्या माणसाचा चुकून जर आपल्याकडून अपमान झाला तर 10दा त्याच्या पाया पडा. तो माणूस पुन्हा त्याच्या मनातला कायमचा राग होतो. तो जात नाही कधी. तो म्हणला मग असं घालवायचं असेल तर काय करावं. तो म्हणलं एक उपाय आहे राजा. तो म्हणले काय. त्या कामधेनूची एक मुलगी आहे नंदिनी नावाची. अच्छा मग तो एक काम कर तिची सेवा कर म्हणजे ती प्रसन्न होते. कारण लेकराच्या सेवेने आई वडील प्रसन्न होतात. त्या आई वडिलाला तुम्ही काही बोला हो. त्या लेकरावर जर तुम्ही डोक्यावरून हात फिरवलात त्याला जर छान आहे किती छान आहे हो म्हणलात की आई वडील खुश होतात की नाही. आता मी महाराज माणूस आहे. बऱ्याच गाव जातो. गेल्याबरोबर मी काही करत नाही. लहान लेकरू दिसले की त्याला जवळ घेतो. काय नाव बेटा तुझं. एवढं विचारल्याबरोबर मधली मालकीन म्हणते महाराज थांबा चहा घेऊन येते. फक्त त्या लेकराला म्हणायचं कितवीत आहेस रे. तो मला दुसरीमध्ये. अरे वा 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 महाराज थांबा फराळाचं करते. लेकराला तुम्ही इतकं जास्त बोलताल तेवढी माऊली प्रसन्न होते की नाही. हा व्यवहार आहे ना. एक काम करा कामधेनूची सेवा करा. म्हणजे महाराज कुठे आपल्या अंगणात आहे. राजाला इतका आनंद झाला तरी त्याच दिवशी बायकोला बोलवलं. आजपासून कामधेनूची सेवा करायची. आणि राजा त्या कामधेनूची सेवा करायला लागला. रोज राजाने असं वर्णन केलंय की गाय बसल्याशिवाय राजा बसायचा नाही. गाय चालू लागली की गायच्या पाठीमागे 2 सावल्याप्रमाणे चालायचा. एक तिची सावली आणि हा सावलीप्रमाणे चालायचा. गायच्या जवळ बरोबर जात असताना हातामध्ये धनुष्य असायचं. जिकडं जाईल गायला तिकडं खाऊ द्यायचं. कुठल्या शेतकऱ्याला माझ्या शेतात गाय आली. हे बघ बेटा तुला किती ज्वारी होणार आहे त्याच्या 10 पट. हे बघ हे पैसे ह्या गाईला खाऊ दे. गाईची सेवा सुरू केली राजाने. 1 दिवस झाला. दुसरा दिवस झाला. तिसरा दिवस झाला. 21 दिवस गेले. किती दिवस. 21 दिवस. आणि 21व्या दिवशी राजा त्या गाईच्या मागे मागे जात होता. आणि जात असताना अचानक एका झाडाच्या जवळ ती गाय गेली. आणि त्या झाडाच्या खाली एक सिंह बसला होता. त्या सिंहाने गायीवर अशी झडप घातली. आपलं विक्राळ दाढा ते पकडलं गायीच्या नरड्याला. आणि पकडल्याबरोबर राजाने दुसऱ्या क्षणात आपल्या धनुष्याच्या भाट्यातला बाणाला स्पर्श केला. धनुष्य समोर घेतलं. आता बाण जोडायचा आणि गायीला मारायचं. त्या सिंहाला मारायचं आहे. आणि तेवढ्यामध्ये त्याचा धनुष्य आणि बाणाला हात चिटकून बसला. धनुष्य आणून त्यांनी लावलं. बाण आणून धनुष्यावर. पण सोडण्यासाठी ताणल्यावर सोडलं पाहिजे ना. त्याचा हातच चिटकून बसला. हालेच ना. तो म्हणला काय झालं असेल बरं मला. राजा परेशान झाला. तसं त्या सिंहाने बोलायला सुरुवात केली. हे राजन निघून जा इथून. हे झाड माझं आहे आणि मी महादेवाचा अनुचर आहे. हे झाड पार्वतीला अत्यंत प्रिय आहे. या झाडाला एके दिवशी एका हत्तीने येऊन आपलं अंग घासलं. ह्याची साल निघाली. 8 दिवस पार्वती जेवली नाही. त्या दिवशी महादेवाने मला सांगितलं आता ह्याच्या पुढे तुझ्या झाडाला काही होऊ देत नाही. आणि मला रक्षणाला बसवलं. म्हणून या भागात जे प्राणी येतील ते माझे भक्ष आहेत. राजन जा निघून. राजाने सांगितलं नाही महाराज तुम्ही भगवंताचे अनुचर जर असाल माझं मन जर जाणत असाल तर ऐका ह्या गाईला सोडा ना. तर म्हणले नाही राजा ह्या गाईला मला नाही. कारण हे माझं भक्ष आहे. आणि इथून भक्ष सोडल्यानंतर मला पुन्हा काय मिळेल. नाही मला पाहिजे. तर म्हटलं महाराज हे सिंह महाराज तुम्ही भगवंताचे अनुचर आहात. माझ्यासाठी एवढं एक काम करा. हिला सोडा. राजाला सांगितलं अरे जा जिथं आपली शक्ती काम करत नाही तिथं जर काही वाईट घडलं असेल तर तो आपला दोष नाही. तर म्हणला महाराज काही करा पण या गाईला सोडा.
सिंहाने सांगितलं नाही नाही, हे माझं भक्ष आहे, मी भक्ष सोडणार नाही. तुम्हाला एक काम करा ना, याच्या जागी मला खा. तर सिंहाने सांगितलं अरे वेडायस का, असं शरीर मिळतं का, राजाच्या घरात जन्म मिळतो का, अयोध्येचा राजा आहेस तू, आणि काही गायीसाठी जीव द्यायला लागला. अरे अशा 100 गायी दान देऊन टाकणार राजा त्या ऋषीला तुझ्या. म्हणलं नाही महाराज, ही गाय वेगळी आहे. तर म्हणलं काही असो, पण मला ही गाय खायची आहे. राजाने हात जोडले, सिंहराज काही करा, माझं शरीर घ्या, पण ह्या गाईला सोडा. सिंहाने सांगितलं बघ बाबा, जमेल तर बघ, पण हे चुकीचा सौदा आहे बरं तुझा. राजाने सांगितलं माझा प्राण गेला तरी चालेल, पण गाय सोडा हो. आणि म्हणल्याबरोबर तो म्हणला ठीक आहे, तुझी जरी इच्छा असेल तर ठीक आहे, मी तुझ्या गाईच्या ऐवजी तुला खातो. म्हणल्याबरोबर राजाचे हात मुक्त झाले. राजाने आपल्या हातातलं धनुष्यबाण टाकून दिलं, आपल्या डोक्यावरचा मुकुट काढून बाजूला ठेवला, आणि राजा आपल्या अंगातले वरचे कपडे काढून गाईच्या समोर हात जोडून शांत खाली खाली मान घालून उभा राहिला. हे सिंहराज या, मला खाऊन टाका. आणि काय आश्चर्य, राजा वाट पाहतोय सिंहाची माझ्या अंगावर झडप कधी होईल. आणि राजाच्या अंगावर पुष्पाची वृष्टी झाली. आकाशातून देवलो पुष्पवृष्टी करायला लागले. आणि जी गाय त्या सिंहाच्या जबड्यामध्ये सापडली होती ना, ती गाय मनुष्यवाणीने बोलायला लागले, अरे राजन, या जगात आज असं कोण आहे की जे मला खाऊ शकेल. मी कामधेनूची मुलगी आहे, माझं सामर्थ्य अपरंपार आहे, मला कोणी खाऊ शकत नाही. मी तुझी परीक्षा पाहत होते राजन, मी तुझ्यावर प्रसन्न झाली, माग तुला काय पाहिजे. राजाने हात जोडून सांगितलं मला फक्त एक गोष्ट पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, मला मुलगा पाहिजे. कामधेनू प्रसन्न झाले आणि नंदिनीने आशीर्वाद दिला, हे राजन, तुला असा अलौकिक पुत्र प्राप्त होईल, अलौकिक पुत्र प्राप्त होईल, सगळं जगत त्याचं कायम ऋणी राहतील. काय आश्चर्य. राजाला सांगितलं त्याप्रमाणे राजाने तिचं दर्शन घेतलं. राजा तिला घेऊन आपल्या आश्रमात आला. तिचं दूध काढून वसिष्ठांनी त्या राजाला आणि राणीला प्रसाद म्हणून दिला. राणी गर्भवती राहिली. 9 महिने झाले. राणीला सुंदर मुलगा झाला. त्या मुलाचं नाव तुमच्या सगळ्याला माहिती आहे. तिच्या मुलाचं नाव काय माहिती आहे कुणाला? तिच्या मुलाचं नाव आहे भगीरथ. ज्या भगीरथाने वैकुंठामधून गंगा भूतलावर आणली, ज्या भगीरथाने आपल्या पूर्वजांना सद्गती प्राप्त करून दिली, सगर पुत्रांना 60,000 सगरांना सद्गती प्राप्त करून दिली. एवढंच नाही तर आपल्यासारखे कित्येक मेलेली माणसं आपल्या अस्थी जरी नेऊन त्या गंगेत टाकल्या तरी त्याला मोक्ष प्राप्त करून देण्याचं अलौकिक सामर्थ्य ज्या गंगेमध्ये आहे, ती गंगा भूतलावर आणली कोणी? त्या भगीरथाने. आता मला सांगा, ज्या सेवेने भगीरथासारखा पुत्र झाला त्या गाईचं, त्या कामधेनूचं दूध कसं मोजणार? म्हणून इथं कुणाची मोजदाद चालत नाही, नाही चालत इथं. बहु दुधड जरी तरी होईल काय, म्हणून त्याच्या पुढे मात्र आता फक्त एक शेवटचा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर. असा संत मिळवायचं झालं तर काय करावं? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, 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 तुका म्हणे महिमान येईल काळ, तरीच महिमान येईल काळ,
बस ते संतांचं महामान सगळ्यांना कळणं कठीण आहे. मग सोडूनच द्यायचं का? तर नाही म्हणे. जर तुम्हाला समजून घेण्याची इच्छा असेल तर एक उपाय आहे. काय? तुम्ही आपल्या शरीराने संत व्हा. आता प्रश्न असा आहे, आपल्याला संत व्हायचं सोपं आहे का? पण अवघडही नाही ना. अशा सप्ताहामध्ये या भगवंताचं भजन करत राहा, ज्ञानेश्वरीचं पारायण करत राहा, गाथ्याचं भजन करत राहा, हरिकथेचा. मला तर खूप छान वाटलं. माऊलींची कथा आहे, उद्यापासूनच आहे ना. हा, ज्ञानोबारायांचं सुंदर असं चरित्र आहे, ते श्रवण करा. हे श्रवण केल्यानंतर त्यांनी जे जे आत्मसात केलं, त्यांनी जे जे त्यांची लक्षणं आहेत ते पहा आणि ते आपल्या अंतःकरणात उत्पन्न करण्याचा प्रयत्न करा. ते तयार झाले. जसं चांगलं गायन आलेल्या माणसाला कोण कसं गातं ते चांगलं कळतं की नाही, तसं संताचे गुण आपल्याला कळाले, आपल्यामध्ये आले की खरं संत कोण आहे ते कळतं. हाच मार्ग तुकोबर आपल्याला सांगतात. झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणी समर्पण करू आणि इथंच सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर